नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, करंट अफेअर्स बाय मेघाली या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत. इथे आपण डेली करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पाहतोय, जे तुम्हाला आपल्या येत्या MPSCच्या सर्व एक्झाम्समध्ये, सरळ सेवांमध्ये आणि केंद्रीय परीक्षांमध्ये नक्कीच पाहायला मिळतील. त्यामुळे आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपल्या चॅनल शेअर करा आणि सबस्क्राईबही करा. महत्त्वाची गोष्ट म्हणजे लेक्चर संपूर्ण पहा, एकही प्रश्न यातला स्किप करू नका. ठीक आहे, तर पाहूयात आजच्या म्हणजेच 3 जुलै 2026च्या चालू घडामोडी. प्रश्न पहिला, 3 जुलै रोजी आंतरराष्ट्रीय स्तरावरती कोणता दिवस साजरा केला जातो? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस 3 जुलै दिवशी असतो. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. 3 जुलै रोजी आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस साजरा होतो. या दिवशी एकदाच वापरता येणाऱ्या प्लास्टिकच्या वापराबद्दल लोकांना जागरूक करायचं असतं आणि पर्यावरण संरक्षण, प्लास्टिक प्रदूषण थांबवणं आणि पिशव्यांचा कमी वापर करायला प्रोत्साहन देणं हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. ठीक आहे, पुढील प्रश्न दुसरा, ई-सरस हे कोणत्या योजनेचे अधिकृत ऑनलाईन मार्केटप्लेस आहे? असा प्रश्न आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, दीनदयाळ अंत्योदय योजना आणि राष्ट्रीय ग्रामीण आजीविका अभियान. ठीक आहे, महत्त्वाचे पॉइंट्स पहा प्रश्नाचे. ई-सरस हे महिलांच्या स्वयंसहाय्य गटांच्या म्हणजे SHG उत्पादनांसाठी अधिकृत ऑनलाईन मार्केटप्लेस आहे. हे DAY-NRLM अंतर्गत सुरू करण्यात आलेले आहे आणि या प्लॅटफॉर्मचं उद्घाटन 28 ऑक्टोबर 2022 रोजी झालेलं आहे आणि ते केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री फग्गन सिंह कुलस्ते यांनी केलेले होते आणि डिजिटल इंडिया कॉर्पोरेशनने ई-सरसची निर्मिती केलेली आहे, हे लक्षात ठेवा. आणि ही सेवा राष्ट्रीय ग्रामीण आजीविका अभियानाच्या अंतर्गत विकसित करण्यात आलेली आहे. 1 जुलै 2026 पर्यंत 8.62 कोटींपेक्षा जास्त महिला SHG सदस्यांचे डिजिटल स्टोअर फ्रंट ई-सरस वरती उपलब्ध आहे. ही आकडेवारी आत्ता जाहीर करण्यात आली आहे सध्या नुकती, त्यामुळे ही न्यूज आलेली आहे, हे लक्षात घ्या. आणि ई-सरसचे ONDC या ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स सोबत एकत्रीकरण देखील झालेलं आहे. पुढील प्रश्न तिसरा, कॅन्डेरे या लाईफस्टाईल ज्वेलरी ब्रँडची नवीन ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, स्मृती मंधाना याची निवड झालेली आहे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. स्मृती मंधाना आता कॅन्डेरे या ज्वेलरी ब्रँडची नवीन ब्रँड ॲम्बॅसेडर झालेली आहे. कॅन्डेरे हा कल्याण ज्वेलर्स समूहाचा डिजिटल आणि आधुनिक लाईफस्टाईल ज्वेलरी ब्रँड आहे आणि कॅन्डेरेकडे शाहरुख खान सुद्धा एक ब्रँड फेस म्हणून आधीच उपलब्ध आहे आणि आता स्मृती मंधाना आणि शाहरुख खान मिळून या ब्रँडचा प्रचार करतील. आणि कॅन्डेरे कल्याण ज्वेलर्सची उपकंपनी आहे आणि पूर्णपणे ऑनलाईन ज्वेलरी शॉपिंगला हे प्रोत्साहन देणारा प्लॅटफॉर्म आहे. पुढील प्रश्न चौथा, विक्रम-1 हे प्रक्षेपण वाहन म्हणजेच लॉन्च व्हेकल कोणत्या कंपनीने विकसित केलेलं आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, स्कायरूट एरोस्पेस या कंपनीने. महत्त्वाचे पॉइंट्स पहा प्रश्नाचे. स्कायरूट एरोस्पेसने विक्रम-1च्या प्रक्षेपणासाठी 12 जुलै ते 4 ऑगस्ट 2026 दरम्यानची लॉन्च विंडो जाहीर केलेली आहे आणि या मिशनचं नाव आहे मिशन आगमन, हे लक्षात ठेवा. विक्रम-1चं. ठीक आहे, आणि विक्रम-1 हे भारतामध्ये खाजगी क्षेत्रातून बनवलेलं पहिलं ऑर्बिटल रॉकेट आहे आणि हे रॉकेट सतीश धवन अंतराळ केंद्र श्रीहरिकोटा येथून उडणार आहे. स्कायरूट एरोस्पेसचं मुख्यालय हैदराबाद येथे आहे आणि विक्रम-1 हे मल्टी स्टेज ऑर्बिटल लॉन्च व्हेकल
आहे हे लक्षात घ्या. आणि मिशन आगमन चा मुख्य उद्देश म्हणजे प्रत्यक्ष उड्डाणाचा डेटा गोळा करणं आणि हा डेटा पुढच्या रॉकेट डिझाईनसाठी वापरण्यात येईल असा त्याचा उद्देश आहे. पुढील प्रश्न 5वा. वाघाच्या कातडीची तस्करी कोणत्या राज्याच्या सीमेवरती नुकतीच उधळण्यात आलेली आहे असा प्रश्न आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्यांच्या सीमेवरती हा इन्सिडेंट झालेला आहे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवरती वाघाच्या कातडीची तस्करी उधळण्यात आलेली आहे. ही कारवाई छत्तीसगडमधल्या पश्चिम भानुप्रतापपूरच्या बांदे परिक्षेत्रामध्ये झाली आणि 2 वाघांच्या कातड्या जप्त करण्यात आलेल्या आहेत या कारवाईमध्ये. आणि 2 आरोपी महाराष्ट्रातील गडचिरोलीचे आहेत आणि त्यांना अटक झालेली आहे यामध्ये. आणि छत्तीसगड वन विभागासोबत WCCB आणि उदंती सीता नदीच्या अँटी पोचिंग पथकांनी यामध्ये सहभाग घेतलेला होता. आणि ही कारवाई वन्यजीव तस्करी विरोधातील मोठी मोहीम म्हणून महत्त्वाची ठरलेली आहे आणि बेकायदेशीर तस्करी रोखण्यासाठी वन विभागाला यामध्ये यश आलेलं आहे. पुढील प्रश्न 6वा. माउंट एव्हरेस्ट आणि माउंट लोत्से मोहिमांच्या यशानिमित्त आयोजित ध्वज स्वागत समारंभाला कोण उपस्थित होते असा प्रश्न आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, नित्यानंद राय हे उपस्थित होते. महत्त्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी ध्वज स्वागत समारंभाला हजेरी लावली. माउंट एव्हरेस्ट आणि माउंट लोत्से मोहिमांच्या यशानिमित्त हा कार्यक्रम नवी दिल्ली येथे झालेला आहे आणि BSF, ITBP आणि NSG या तिन्ही सुरक्षा दलांनी या गिर्यारोहण मोहिमेत सहभाग घेतलेला होता. आणि BSFच्या सर्व महिला पथकाने एव्हरेस्ट सर केलेला आहे आणि वंदे मातरमचा जयघोष त्यांनी शिखरावरती केला. ठीक आहे. आणि ITBPने पहिली सर्व महिला आंतरराष्ट्रीय एव्हरेस्ट मोहीम यशस्वी केली आणि पहिली होती यांची, हे लक्षात ठेवा. आणि जो विभागाच्या इतिहासातील मोठा टप्पा ठरलेला आहे. आणि माउंट एव्हरेस्ट हे जगातील सगळ्यात उंच शिखर आणि माउंट लोत्से हे 4थ्या क्रमांकाचं सर्वात उंच शिखर आहे, हे लक्षात ठेवा. आणि महिलांच्या या यशामुळे महिला सक्षमीकरणाला नवे बळ मिळणार आहे किंवा मिळालेले आहे. पुढील प्रश्न 7वा. महेंद्रसिंह धोनी यांनी कोणत्या कंपनीच्या राष्ट्रीय ब्रँड अँबॅसेडर म्हणून नुकतीच त्यांची निवड करण्यात आलेली आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, ड्राईव्ह या साठी. महत्त्वाचे पॉइंट्स पहा प्रश्नाचे. महेंद्रसिंह धोनी यांनी ड्राईव्हचे राष्ट्रीय ब्रँड अँबॅसेडर ते झालेले आहेत. आणि ड्राईव्ह ही ऑटोमोबाईल आफ्टर मार्केट क्षेत्रामध्ये काम करणारी कंपनी आहे, हे लक्षात ठेवा. आणि टेनेको यांच्या अखत्यारीत ती येते. आणि ड्राईव्ह प्रमुखतः वाहनांच्या सुटे भागांच्या व्यवसायात ही कंपनी आहे. आणि धोनी आणि ड्राईव्ह यांचा ब्रँड करार 2026 साली खूप चर्चेत आहे. यावर्षी धोनी यांनी ॲलन कॅरियर इन्स्टिट्यूट सोबतही भागीदारी केलेली आहे. आणि ड्राईव्हचा मुख्य भर हा भारतीय सुटे भागांच्या बाजारपेठेवरती आहे. पुढील प्रश्न 8वा. केंद्र सरकारने EPF स्कीम 2026 लागू करून कोणती जुनी योजना बदलली आहे असा प्रश्न आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजना 1952 ही बदलण्यात आलेली आहे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा प्रश्नाचे. ही योजना जुन्या 1952च्या EPF योजनेच्या जागी आलेली आहे. आणि ही EPF योजना सामाजिक सुरक्षा संहिता 2020च्या अंमलबजावणीचा एक भाग आहे. आणि 29 जून 2026 पासून ही नियमावली लागू झालेली आहे. ही योजना राजपत्रामध्ये प्रसिद्ध झाल्यावरती अंमलात आली. कर्मचारी आणि नियोक्त्यांचे EPF योगदान
12% इतकंच राहणार आहे आणि काही निश्चित केलेल्या आस्थापनांसाठी 10% दर कायम राहणार आहे आणि प्रशासकीय कामकाज अधिक जलद आणि कार्यक्षम व्हावे यावरती भर देण्यात यामध्ये आलेला आहे आणि डिजिटल अनुपालन बळकट करणे हे या नव्या योजनेचं मुख्य उद्दिष्ट असणार आहे. पुढील प्रश्न 9वा. महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतीपदी बिनविरोधी निवड कोणाची झालेली आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, सचिन अहिर यांची. महत्वाचे पॉइंट्स पहा प्रश्नाचे. सचिन अहिर हे सध्या एकनाथ शिंदे यांच्या गटाशी संबंधित आहेत. विरोधी पक्षाने सुरुवातीला जे.एम. अभयंकर यांना उमेदवारी दिलेली होती, पण त्यांनी शेवटी अर्ज मागे घेतला आणि सचिन अहिर यांनी 1993 मध्ये मुंबईतील कामगार चळवळीतून राजकारणात पाऊल टाकले. त्यांनी गिरणी कामगारांच्या हक्कांसाठी सातत्याने लढा दिलेला आहे. ठीक आहे. आणि 1999 ते 2014 या काळात ते सलग 3 विधानसभेत निवडून आलेले होते आणि 2009 मध्ये त्यांनी राज्याचे गृहनिर्माण राज्यमंत्री म्हणून देखील जबाबदारी सांभाळलेली होती. विधान परिषदेच्या उपसभापती पदावरती नीलम गोरे होत्या आधी आणि त्यानंतर आता सचिन अहिर यांची नियुक्ती झालेली आहे. पुढील प्रश्न 10वा. सस्टेनेबल डेव्हलपमेंट रिपोर्ट 2026 नुसार SDG इंडेक्समध्ये प्रथम क्रमांक कोणत्या देशाचा आहे असा प्रश्न आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, फिनलंड या देशाचा. महत्वाचे पॉइंट्स पहा. SDG इंडेक्स 2026 मध्ये फिनलंड पहिला क्रमांक त्याने मिळवलेला आहे. दुसऱ्या क्रमांकावरती स्वीडन आहे तर तिसऱ्या क्रमांकावरती डेन्मार्क आहे. क्रमवारी लक्षात ठेवा SDG इंडेक्स 2026च्या. आणि भारत यामध्ये 94व्या स्थानावरती पोहोचलेला आहे. एकूण गुण 68.3% आहेत भारताचे 2026चे. आणि 2025 मध्ये भारत हा 99व्या क्रमांकावरती होता. म्हणजेच भारताने यंदा 5 स्थानांनी उडी मारलेली आहे. आणि 2015 पासून आजपर्यंत भारताने 18 क्रमांकांनी प्रगती केलेली आहे. आणि स्वच्छ ऊर्जा या क्षेत्रामध्ये भारताने चांगली कामगिरी दाखवलेली आहे. मोबाईल ब्रॉडबँड स्वीकारणारी लोकसंख्येचं प्रमाण वाढत आहे. शून्य भूक हे अजून भारतासाठी मोठं आव्हान आहे असं सांगण्यात येत आहे. आणि चाड, सेंट्रल ऑस्ट्रेलियन रिपब्लिक आणि दक्षिण सुदान हे देश या यादीमध्ये तळाशी आहेत. हे लक्षात ठेवा साधारण कोणते देश खाली आहेत. ठीक आहे. पुढील प्रश्न 11वा. 135व्या ड्युरंड चषक स्पर्धेचे प्रमुख यजमान शहर कोणते आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, कोलकाता आहे. महत्वाचे पॉइंट्स पहा. यंदा कोलकाता हे मुख्य यजमान शहर असणार आहे. स्पर्धेतील सामने कोलकाता, रांची, इम्फाळ, शिलाँग आणि गुवाहाटी या शहरांमध्ये होणार आहे. आणि पहिला सामना कोलकात्यातच रंगेल आणि अंतिम सामना देखील कोलकात्यातच होणार आहे. 26 जुलै ते 16 ऑगस्ट दरम्यान रांचीमध्ये सामने रचले जातील आणि श्रीलंकेच्या डिफेन्सर्स FC संघाचा यावेळी पहिल्यांदा सहभाग होत आहे. आणि मेघालय प्रीमियर लीग विजेता नॉंगकेश स्पोर्ट्स सोशल अँड कल्चर क्लब देखील प्रथमच स्पर्धेमध्ये खेळणार आहेत. आणि ड्युरंड चषक भारतातील सर्वात जुनी, लोकप्रिय आणि प्रतिष्ठित फुटबॉल स्पर्धा आहे. हे लक्षात घ्या, ही फुटबॉल स्पर्धा आहे. पुढील प्रश्न 12वा आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे हा. भारताने संयुक्त राष्ट्र महासभेत कोणत्या कराराच्या लवकर स्वीकाराची मागणी पुन्हा केलेली आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, आंतरराष्ट्रीय दहशतवादावरील सर्वसमावेशक करार यासाठी पुन्हा आग्रह धरलेला आहे भारताने. महत्त्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. भारताने पुन्हा सांगितले की दहशतवाद विरोधात
त्यांची भूमिका खूपच ठाम आहे. कुठल्याही कारणासाठी कोणत्याही परिस्थितीमध्ये दहशतवाद योग्य ठरू शकत नाही असं भारताने ठणकावून सांगितलेलं आहे. आणि भारताने संयुक्त राष्ट्रातील प्रतिनिधी हरीश पावर्थनेनी यांनी हे मुद्दे महासभेमध्ये मांडलेले आहेत भारताच्या वतीने. आणि भारत बऱ्याच वर्षांपासून सीमा पार दहशतवादाचा सामना करतोय हे देखील या मुद्द्यांमध्ये स्पष्ट करण्यात आलंय. आणि दहशतवाद विरोधामध्ये कुठलेही दुहेरी निकष ठेवू नयेत असंही भारताने ठणकावलंय. आणि दहशतवाद्यांना आर्थिक मदत रोखणं फार महत्त्वाचं आहे, यावरती भारताने यामध्ये जोर दिलाय. आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह कन्व्हेन्शन ऑन इंटरनॅशनल टेररिझम म्हणजे CCIT लवकरात लवकर मान्य करावं अशी मागणी भारताने पुन्हा एकदा केलेली आहे. ठीक आहे, तर आजचे आपले 3 जुलै 2026 डेली करंट अफेअर्स पाहून झालेले आहेत. आजचे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत पाहिलेच असेल, त्याबद्दल थँक्यू सो मच.